कार्य व आत्मसुख. संस्था काढणे, प्रवचन करणे, समाजसेवा करणे या सर्व गोष्टी निश्चितच चांगल्या आहेत. परंतु हे सर्व करणारा मी आहे असा समज करून घेऊ नये. आपण फक्त कार्याचा आनंद घ्यावा. करता करविता परमेश्वर आहे हे सर्व काळ ध्यानात ठेवावे. गुरुला कोणी नावे ठेवली म्हणून राग आला याचा अर्थ गुरु हाच विषय झाला. कार्याचे विषयात रूपांतर होता कामा नये. सर्व कर्मे करताना अलिप्त राहणे अगदी सोपे आहे. मी बाजूला ठेवून ईशचिंतनात कार्य करावे. आपल्या कार्याचे चांगले परिणाम होतील की नाही हे भगवंतावर सोपवावे. ज्ञानेश्वरी, दासबोध, गाथा हे ग्रंथ चांगले असूनही सगळे लोक वाचतातच असे नाही, किंवा वाचणाऱ्या सगळ्यांना त्यातून आत्मसुख मिळते असे नाही. ग्रंथ वाचून आनंद मिळणे हे ईश्वराच्या कृपेनेच घडते. म्हणून आपण कार्य करून अकर्मात राहावे. स्थितप्रज्ञता असावी. ही अलिप्तता स्मरणाने साधते. सत्कर्म करण्याची बुद्धी ईश्वरच देतो, म्हणून त्याचे स्मरण करावे. कर्म करून आपण निमित्त मात्र राहावे. एखाद्या विद्यार्थ्याला आपण फीची मदत केली, परंतु पास होण्यासाठी अभ्यासात त्याने कष्ट घेतलेले असतात. ज्याला मर्यादा समजते तो सुखी होतो. कुठे थांबावे हे ज्याला कळते तो ज्ञानी होय. मनाला भटकू देऊ नये. देवाचे बाह्य स्वरूप किंवा प्रतिकात्मक रूप हाच विषय झाला की अविवेक व अहंकार वाढतो. परमेश्वर हा बुद्धीने समजावून घेण्याचा विषय नाही. सगुणातून निर्गुणात गेल्याशिवाय निर्विषय आनंद नाही. देव रूपात्मक नाही, भावात्मक आहे. जय जय रघुवीर समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. आत्ता केलेले वाचन हे परमपूज्य काकडे मामा यांच्या चिंतन या पुस्तकातून केलेले आहे. आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. दर बुधवारी चिंतनचा भाग ऐकण्यासाठी बेल आयकॉन बटनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ आलेला नक्की कळेल. चिंतन विचार ऐकून झाले की लाईक मात्र नक्की करा. आपण लाईक केल्याने यूट्यूब आपोआप व्हिडिओ जास्तीत जास्त फिरवत असतो. खूप सारे धन्यवाद आणि जय श्रीराम.